to day 8 of गणपती डेकोरेशन ब्लॉग. डे 6 आणि डे 7 तुम्ही बघितला असाल तर डे 8 खूप दिवसानंतर काल गोविंदा झाला. त्याच्यानंतर आता एवढा तुम्ही बघितलाच असाल की एवढा झालाय. तेच दाखवून मला पण लिटरली कंटाळा आलाय आणि तेच बघून पण मला कंटाळा आलाय. तर पुढं प्रोसेस आमचं जातच नाही म्हणून आज लवकर बोलवलंय. आज ओव्हर टाईम करवीन यांना आणि काय पण करून यांना आज यो कम्प्लीट करायलाच लागेल. काय पण करून बस झाले. आता जाम कमी दिवस राहिले जाते. 10-9 दिवस कधी पटकन जाते समजणार पण नाही. कारण की 22 तारखेला पिठवरी पण आहे. तर पिठवरी पण आहे. सो आता हे लोक येतील. 7:30चा टाइम दिलाय. आर्यन आलाय. आर्यन बरोबर टाइम होईल. तर आता दादाचा बिझनेस होईल जेव्हा ऑफिसला गेलाय. दादा घराच्या ऑफिस मध्ये गेलाय. त्याच्या ऑफिस मधून निघून होईल तेव्हा आम्ही पुढचं काम करू. तर आता आलेला आहे केतन, ज्याला मी 3 दिवसापासून हेच बनवायचं काम दिलंय. तोच काम कर कारण की व्हिडिओमध्ये तो एक्सप्रेशन तर देत नाही म्हणून एकच काम त्याला दिलंय जो तो करतोय. हा का कामाचा नाही. ऑफिसवर जाऊन आला. हट जाऊ. की काकू इथं आले बसा. आर्यन एक काम करतय. पुढचा काम बघा. पुढचा नवीन बघा. नवीन अँगल दाखवते तुम्हाला. म्हणजे कसा तेच बघून कंटाळा लागलाय. यो नवीन अँगल. हा नवीन अँगल. यो तर जुना झालाय. लोकी पण आमचं बघा किती काम करते. झोपाचं काम सगळ्यात सोप्पा काम आमचं लोकी करते. 5 दिवसापासून 5 दिवसाआधी म्हणजे डे 2 पासून चालू आहे की लाईट लावायचे. लाईट लावायचे. फायनली हा शब्द आलेला आहे. फायनली लाईटिंग लावायचं काम चालू झालंय. काय तर आता आम्ही पोहोचलोय बघा या डेकोरेशन पर्यंत. तोच डेकोरेशन आहे. कायच वेगळा नाही. फक्त हे ऍडअप झालंय. आणि फायनली हे केतननी बरोबर टाकलाय पूर्ण. जे मी फिगर आउट नाही करत होतो. सृष्टीला एक काम दिलं मिनी. तो एक काम सोडून ती लगेच तिने फोन घेतला. म्हणजे कटर त्याच्याकडे आहे म्हणजे कैची नाही. एवढा मोठा कैची कापू. मग काय झालं कैचीची कापाला. कैची मग कैची दुसरी घे ना. तुला दुसरी कैची घेते. ए मोठी कैची कुठे आहे. मोठी कैची ते लवकर सृष्टी काम करणार आहे. कोणी घेतली मोठी कैची. तो देत पण नाही. इकडे नाही आहे. मोठी कैची माझ्या डोळ्यासमोर होती. ती आता गायब केले. सृष्टीनेच लपवले मुद्दा. म्हणजे काम नको करायला. छोटी कैचीने काप. आम्ही पण छोट्या कैचीनेच कापलाय सगळ्यावरती करी हो. एक फक्त यो बनवलाय तिने. त्याच्यानंतर ती दमली आणि ती फोन मध्ये बसली. आर्यननी बघा टिश्यू लावायची एकदम काम केलंय प्रोफेशनल. आणि अंशुनी पेंटिंग केलंय कालीवाली. आणि दादानी कायच नाही केलंय. नुसतं मुद्दम नाटकी करते. साईड लाइटिंग लावते. सोनूनी हे वाले पिलर्स बनवले 2. सगळ्या व्हिडिओ मध्ये मी काम नाही करत ते का बोलतो. कारण की तू नाहीच करत. कुठे गेलतास बोल त्याला. त्यांनी फक्त साहिलचा हेल्पर म्हणून काम केलंय. पण हेल्प काय नाही केलं. कटिंगचं काम दिलेलं त्याला. त्यात पण त्याने वाटोलम लावलेला. तर तुम्ही बघू शकता एवढे आम्ही पोहोचलोय. तर याच्या पुढे आता आम्ही करू जेवल्यानंतर. आता झालं ब्रेक टाइम. 9 वाजले. भूक लागले. जेवल्यानंतर फाइनली लाइटिंग लगा के हो गई है. फाइनली कुठं तरी जाऊन आम्ही पुढं पोहोचलोय बाबा एकदाच. आता फक्त 5 दिवसामध्ये काय पण करून डेकोरेशन पूर्ण करून घेईन मी यांच्याकडून. करणारच म्हणजे करणारच. सो बघा फायनली दिस इज रेडी. आणि आता मी तुम्हाला बटन चालू करून नाही दाखवू शकत. मी तुम्हाला जेव्हा डेकोरेशन होईल ऑलमोस्ट नाही जेव्हा पेंटिंग वगैरे होईल थोडी पेंटिंग करीन मी तेव्हा तुम्हाला मी लाईट लावून दाखवेन की आम्ही लाईट लावली आज फायनली. तर एवढं डेकोरेशन झालं आहे. आणि उद्यापासून रोज आता बनवणार मी डेकोरेशन. कारण की आता गरज झालं आहे
की आता रोज डेकोरेशन करायची, कारण की आता खूप कमी दिवस राहिले. तुम्हाला पण माहिती आहे बाप्पाच्या यायची तर आपल्याला खुशी आहेच. सो डेकोरेशन पण होप की चांगलं होईल. चांगलं झालं आहे तर पेंटिंग केल्यावर अजून चांगलं होईल. होप सो आता मी माझा ब्लॉग एंड करते, कारण की माझं डोकं दुखायला लागलं. आणि भेटूया आपण दुसऱ्या नेक्स्ट डेमध्ये.